मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालंय। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये मोठी घोषणा केली आहे। ना कुणावर ना कुणाला धक्का असा आरक्षणाचा निर्णय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। आजचा दिवस इच्छापूर्तीचा आणि ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत। जरांगेंच्या आंदोलनाचा एकजुटीचा हा विजय आहे असंही त्यांनी म्हटलंय। मराठा समाजाला शैक्षणिक नोकरीत 10% आरक्षण। विशेष अधिवेशनात एकमतानं विधेयक मंजूर। ओबीसींना धक्का न लावता आरक्षण दिल्याचा दावा। मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याचं विधेयक विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात एकमतानं मंजूर करण्यात आलं। राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या सर्वेक्षणातल्या निष्कर्षांच्या आधारे आणि शिफारसींच्या आधारे मराठा समाजाला हे आरक्षण देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं। मराठा समाजाच्या एकजुटीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली होती, ती शपथ पूर्ण केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावला नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। या वास्तूमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णयांची अंमलबजावणी झालेली आहे। ही वास्तू अनेक ऐतिहासिक निर्णयांचा साक्षीदार आहे। आजही ऐतिहासिक वास्तू त्या उज्ज्वल परंपरेचा एक हिस्सा होत आहे। ना कुणावर अन्याय ना कुणाला धक्का अशा प्रकारचा निर्णय आपण या ठिकाणी घेतोय। सरकारनं दिलेल्या आरक्षणाचा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं सरकारने सांगितलंय। पुढच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी फायदा होतो का? येत्या काळात सरकारी नोकर भरतीत मराठा तरुणांना लाभ होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।